ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि एक आत्ताची अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण बघूया। अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। 10 लाख रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर हा जामीन मंजूर झालेला आहे। सुप्रीम कोर्टाकडनं अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। सोमेश, नक्कीच आज अरविंद केजरीवालांना दिल्लीचे मुख्यमंत्री जे मद्य घोटाळ्यामध्ये अटकेत होते, सुरुवातीला त्यांना ईडीने अटक केली होती, त्यानंतर मग ईडीकडून जामीन द्यायची वेळ येत असतानाच सीबीआय कडून अटक झाली होती। ईडीच्या प्रकरणामध्ये सुद्धा त्यांना अशाच रीतीने सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला आणि त्यानंतर मग आता केजरीवाल यांना इथे सुप्रीम कोर्टाकडून सीबीआयच्या प्रकरणात देखील जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। विशेष म्हणजे जस्टिस सूर्यकांत आणि जस्टिस उज्ज्वल भुयान यांच्या बेंचनी 2 वेगवेगळी निकालपत्र ते वाचतात, परंतु दोन्ही जजेसनी जामीन द्यायचं ठरवलेलं आहे। आता जामिनामागे नेमकं कारण काय नमूद करायचं त्यासाठी 2 वेगवेगळी निकालपत्र वाचली जातात। बरं, ठीक आहे सोमेश, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। तर अरविंद केजरीवाल यांना जामीन आता मंजूर करण्यात आलेला आहे। सुप्रीम कोर्टानं हा जामीन त्यांना मंजूर केलेला आहे। 10 लाखांच्या जात मुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आलाय। या क्षणाची आत्ताची सर्वात मोठी बातमी आपण सध्या पाहतो आहोत। सीबीआयनं दाखल केलेल्या खटल्यात केजरीवालांना जामीन मिळालेला आहे। सुप्रीम कोर्टानं केजरीवालांचा जामीन काही वेळापूर्वीच मंजूर केलाय। 10 लाखांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आलाय। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत पुन्हा एकदा जोडले गेलेले आहेत। सोमेश, आता यापुढच्या सगळ्या गोष्टी नेमक्या कशा पद्धतीने घडू शकतात? केजरीवालांकडनं काय नेमकी पुढची पावलं उचलली जाऊ शकतात? नक्कीच आता अरविंद केजरीवालांची अंतिमता सुटका होईल असं आपण म्हणू शकतो या संपूर्ण प्रकरणातून, कारण यापूर्वी सुद्धा त्यांना एकदा ईडीच्या प्रकरणात अशाच रीतीने सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला होता, परंतु अरविंद केजरीवाल यांना सीबीआयच्या अटकेत असल्यामुळे सीबीआयच्या प्रकरणात त्यांना जामीन मिळाला नाही आणि त्यांची रवानगी ही कारागृहातच झाली होती। आता सुप्रीम कोर्टाकडून त्यांना सीबीआयच्या प्रकरणात सुद्धा जामीन मिळालाय। त्याचवेळी सुप्रीम कोर्टाने हे देखील म्हटलंय की ईडीच्या प्रकरणामध्ये जे आम्ही अटी शर्ती ठेवल्या होत्या त्या अटी शर्ती या प्रकरणात सुद्धा त्यांच्यावरती राहतील। उदाहरणार्थ या केस संदर्भात त्यांना बाहेर कुठेही माध्यमांसमोर किंवा सार्वजनिकरित्या बोलता येणार नाही, तसंच त्यांना कुठल्याही प्रकारे साक्षीदारांना इन्फ्लुएन्स करता येणार नाही, धमकवता येणार नाही, अशा स्वरूपाच्या सगळ्या अटी शर्ती त्यांच्यावरती लागू असतील। परंतु त्याच वेळी त्यांना सुप्रीम कोर्टाने हे देखील म्हटले की चार्जशीट दाखल करण्यासाठी लागत असलेला वेळ, केस दाखल करण्याचा वेळ, या सगळ्याचा आम्ही विचार केला आणि त्या अनुषंगाने आम्ही आता जामीन यांना मंजूर करतोय। ठीक आहे सोमेश, पण आज कोर्टात नेमकं काय झालं? 2 जजेसनं नेमकं या संदर्भात आपला निर्णय देताना काय म्हटलंय त्याबद्दलची काय नेमकी माहिती? नक्कीच जे 2 वेगवेगळे निकालपत्र येत आहेत त्या निकालपत्रांमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की एक तर पहिली गोष्ट ते म्हणतात की आम्ही काही 3 महत्वाचे मुद्दे एकतर या सगळ्यामध्ये संपूर्णपणे आम्ही एक्झामिन केलेत आणि या 3 मुद्द्यांमध्ये ते म्हणतात की खरोखरच अशा प्रकारची जी अटक केजरीवालांची झाली होती ती अवैध होती का, म्हणजे अटकेची कायदेशीररित्या किंवा अटकेच्या वैधतेला आव्हान दिलं गेलेलं होतं। त्यानंतर मग दुसरं त्यांनी म्हटलंय की अशा प्रकारे जो अर्ज करणारा आहे त्यांना नियमित जामीन दिला गेला पाहिजे का, आणि तिसरं म्हणजे की हे चार्जशीट जी दाखल करण्यात आलेली आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये, तर त्यामुळे आता जामीन देण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे का चार्जशीट दाखल केल्यामुळे। अशा प्रकारे 3 जे इश्यू आहेत या 3 इश्यूजवर सुप्रीम कोर्टाने विचार केला आणि त्या सगळ्यामध्ये विशेष त्यांनी असं म्हटलेलं आहे की सीबीआयनी एकंदरीतच त्यांची अटक करण्यामागची कारणं नमूद केली होती, त्यामुळे ही अटक अवैध होती असं आम्ही म्हणत नाहीये। परंतु त्यानंतर मग त्यांनी पुढे असं म्हटलंय की एक प्रकारची म्हणजे अटक जी अरविंद केजरीवाल यांची अटक केली गेली कुठल्याही प्रकारे बेकायदेशीर नाहीये, परंतु त्याचवेळी त्यांनी म्हटलंय की जी ट्रायल कंप्लीट होणे ती लवकरात लवकर ट्रायल कंप्लीट होईल का असं वाटत नाही आणि त्यामुळे त्यांना जामीन देणं आवश्यक आहे। ठीक आहे सोमेश, धन्यवाद। सविस्तर माहिती दिली त्याबद्दल।